छत्रपती संभाजीनगरमधल्या कोटिंग कंपनीला देखील याच व्यावसायिक गॅस तुटवड्याचा फटका बसतोय। गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याची वेळ आली आहे। या कंपनीमध्ये साखर कारखाना, सिमेंट उद्योग यासाठी लागणारी कॅनवेअर हे तयार होते आणि दरम्यान गॅस टंचाईची परिस्थिती लांबली तर ही आताची जी परिस्थिती आहे ती आणखी चिघळण्याची शक्यता आहे। आखाती देशांमध्ये हे सगळे युद्ध सुरू आहे आणि या सगळ्या युद्धाचा धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठा फटका बसलाय। एकीकडे शेती पिकांना देखील याचा मोठा फटका बसलेला दिसत असताना आता जरबेरा फुलांचे उत्पादक देखील अडचणीत सापडले। जरबेराची मागणी घटली आहे, दर देखील 5 रुपयांवरून 1 ते 2 रुपयांपर्यंत खाली आलेत। जरबेरा फुलांच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या दरामध्ये मोठी वाढ होती आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। केलेला खर्च देखील निघणार नसल्यामुळे जरबेरा उत्पादक देखील आर्थिक संकटात सापडलाय। हां मॅडम, हे आन्सर महाराष्ट्रामध्ये हळदीचं सर्वाधिक उत्पादन हे आपल्या हिंगोली या जिल्ह्यामध्ये होतं आणि हीच हळद मोठ्या प्रमाणावरती आखाती देशांमध्ये निर्यात होते। पण आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे हळदीची निर्यात ही पूर्णपणे बंद झाली आहे, ठप्प झाली आहे। परिणामी हिंगोलीच्या मार्केट यार्डामध्ये हळदीचे भाव हे प्रति क्विंटल 2000 रुपयांनी घसरले। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांवरती आणि विशेषतः हिंगोली जिल्ह्यामधल्या कलिंगडाच्या उत्पादक जे आहेत त्यांच्यावरती देखील होतोय। दरवर्षी मोठ्या प्रमाणावरती परदेशात विशेषतः आखाती देशांमध्ये कलिंगडाची निर्यात होते। मात्र सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे ही कलिंगडाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे। जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये विशेषतः दाभडी परिसरामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती खर्च केला होता आणि यंदाच्या वेळेला कलिंगडाची लागवड केली होती। यंदा उत्पादन देखील चांगलं आलं असलं तरी बाजारपेठच उपलब्ध नाहीये। बाजारपेठा बंद पडल्या, त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर मोठं आर्थिक संकट आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।